नमस्कार सगळ्यांना. ॲस्ट्रॉनॉमी इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या मालिकेत आपण ताऱ्यांबद्दल बोलणार आहोत. तर चला ऐकूया पहिला भाग, आकाशातील मार्गदर्शक खुणा. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, अप अबाव द वर्ल्ड सो हाय, लाईक अ डायमंड इन द स्काय. सर्वत्र सुपरिचित असलेले हे बालगीत मानवाच्या मनात आकाशातील ताऱ्यांसंबंधित अनेक वर्षांपासून निर्माण होत असलेली विस्मयकारक आणि आदरयुक्त भावना यांचे दर्शन घडवीत असत. तारांच्या या प्रकाशानं चमकणारं रात्रीचं आकाश हे खरोखरच निसर्गाचं एक आकर्षक मनोहरी दृश्य असत. तारे रात्रीच्या काळ्या शार आकाशाच्या खजिन्यात इतस्तः विखुरलेले प्रकाशाचे तेजस्वी खडे आहेत असे भासतात. प्राचीन काळच्या लोकांचाही हाच समज होता. परंतु काही शतकानंतर आणि शेकडो वर्षांच्या परीक्षणानंतर इतस्त पसरलेल्या ताऱ्यांमधून काही विशिष्ट काल्पनिक आकृत्या निर्माण होत गेल्या. एखाद्या बिंदू कोड पुस्तकातील आकृतीमधील अनेक बिंदू जोडल्यानंतर जसे लहान बालक एक चित्र तयार करते, त्याचप्रमाणे काही प्रमुख ताऱ्यांमधून त्यांनी जणू परिचित आकृत्या तयार केल्या होत्या. आकाशातील या आकृत्या किंवा ज्यांना आपण नक्षत्र म्हणून ओळखतो, त्यांना ओळखणं सोपं व्हावं म्हणून प्राचीन सांस्कृतिक लोकांनी त्यांना विविध प्राण्यांची आणि वस्तूंची नावे दिली. म्हणून सप्तऋषी, याला आपण उर्सा मेजर असं पण ओळखतो, एडका ज्याला आपण राम असं ओळखतो, वृश्चिक ज्याला आपण स्कॉर्पियन म्हणतो, मीन, कुंभ, तुल इत्यादी नावं, तर काही नक्षत्रांच्या देव्यांनी जसं अँड्रोमेडा, वृषपर्वा, सेफियस, हर्क्युलिस इत्यादी पुराणकालीन व्यक्तींची नावं दिली. नक्षत्रवार तारकापुंजांची ओळख ठेवणे आपल्या प्राचीन पूर्वजांना सहज सोपं जात. परंतु अनेक नक्षत्राच्या नावावरून आपण जर अशी आकृती पाहण्यास प्रयत्न केला तर निराशाच पदरी पडेल. केवळ मृग ज्याला आपण ओरायन असं म्हणतो, सिंह ज्याला आपण लिओ म्हणतो, आणि वृश्चिक अशी काही नक्षत्रांच्या बाबतीत या काल्पनिक आकृत्यांची साक्ष पटेल. तथापि वेगवेगळी नक्षत्र जरी वर्षातील वेगवेगळ्या वेळी रात्री आकाशात दर्शन देत असली तरी प्राचीन काळातील माणसांना मात्र त्या अन्वय ऋतूंच्या आगमनाचा मागोवा घेणे शक्य होई आणि साहजिकपणे पिकांची लागवड करणे तसेच इतर उद्योग अथवा कार्यक्रम यांची योजना करणे सुलभ होत. आकाशातील सर्वात तेजस्वी तारा जो व्याध ज्याला आपण ओरायन म्हणतो, याचे ज्यावेळी पूर्व क्षितिजावर पहाटे आगमन होत असत त्यावेळी इजिप्तमधली लोक पिकांची लागवड करण्याची तयारी करीत आणि आता नाईल नदीला पूर येऊन जमीन कसदार बनेल असं मानत. खुश्की प्रवासी आणि समुद्रावरील खलशांसाठी योग्य मार्गदर्शक खुणा बनवण्याचे काम नक्षत्र करीत. लोहचुंबक कंपास सुई आणि नौकानायक संबंधी इतर साधने उपलब्ध होण्यापूर्वी लांब अंतराच्या प्रवासाकरीत लोक ताऱ्यांच्या मार्गदर्शक खुणा म्हणून उपयोग करीत. ध्रुव तारा ही उत्तर दिशा दाखवणारी आणि आपल्या स्थानांवर अढळ असणारी अशी एक पायाभूत खूण मानली जात. वर्षातील वेगवेगळ्या वेळी आढळणारे दुसरे तेजस्वी तारे त्या वेळी प्रवास मार्गे दाखवित असत. माणसाने ताऱ्यांची एक मार्गदर्शक खूण म्हणून का निवड केली असावी? उत्तर तसं सोपं आहे. रात्रीच्या आकाशातील ग्रह इत्यादी इतर दृश्यमान वस्तूंशिवाय तारे आणि त्यांच्या विविध काल्पनिक आकृत्या ह्या न बदलणाऱ्या किंबहुना कायम स्थिर स्वरूपात असतात. चंद्राच्या बाबतीत तसं नसत. चंद्राचे तेज केवळ कमी अधिक होत नाही, तर त्यांच्या तुलनेत तो भराभर स्थितीही बदलतो. ग्रह आणि इतर दृश्यमान वस्तू सुद्धा जास्त काळ स्थिर राहत नाही. ग्रह इत्यादी वस्तू जरी दिसण्यात ताऱ्यांसारख्या असल्या तरी त्यांचे गुणस्वरूप तसे नाही. आकाशातील ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर हे तेजस्वी प्रकाश दिसणारे बिंदू ग्रह स्वरवृत्तीने भटकत असतात. ताऱ्यांच्या पार्श्वपटलावर चंद्र अथवा ग्रह यांचा प्रवास कशा प्रकारे चालू असतो यासंबंधी प्राचीन लोकांनी काही आराखडे निश्चित केले होते. परंतु
हे ज्ञान त्यांनी धार्मिक कार्यातील उपचार करण्यासाठी वापरले. चंद्राच्या रोज बदलणाऱ्या कला आणि त्याची ताऱ्यांच्या संदर्भात असणारी फिरण्याची गती यावरून फार पूर्वी दिनदर्शिका तयार केल्या गेल्या. आजही त्यांचा उपयोग होताना दिसतो. त्याचं एक उदाहरण म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ज्या नक्षत्राजवळ चंद्र असतो त्यानुसार भारतीय महिन्याची नावं ठरवलेली आढळतात. तात्पर्याने असं दिसतं की तारे हे मानवाच्या संस्कृतीशी नेहमी फार जवळचे राहिलेले आहेत. अर्थात याचा अर्थ असाही होत नाही की प्राचीन लोकांना ह्या आकाशगस्त गोलाचं खरं स्वरूप पूर्ण कळालेलं होतं. त्यांच्या दृष्टीने रात्रीचे आकाश हे एका मोठ्या छत्रीसारखे छत्र असून त्याच्या आतल्या बाजूवर तारे लहान दिव्याप्रमाणे बसवलेले आहेत. अशा प्रकारची समजूत असणाऱ्या आपल्या पूर्वजांना आपणाला दोष देता येणार नाही. कारण जमिनीवर उभं राहून रात्रीचं आकाश हे ताऱ्यांनी गच्च भरलेलं छत्रासारखं दिसत. सध्या डोळ्यांनी आकाश पाहणाऱ्या निरीक्षकांच्या बाबतीत इतर दुसरा मार्गच असत नाही. एखाद्या स्वच्छ निरभ्र रात्री प्रथम दृष्टिक्षेपांत मोजता येणार नाही इतके तारे दृष्टीस पडतात. खगोल वैज्ञानिकांच्या मते ज्याची दृष्टी एकदम चांगली आहे त्याला देखील चंद्राविरहित स्वच्छ आकाशात फक्त 2500 तारे दिसू शकतात. धूळ आणि धूर यांच्यामुळे ज्या शहराची हवा किंवा वातावरण दूषित झालेले असते तिथे अधिकात अधिक काही शेकड्यांनीच तारे पाहता येतात. द्विनेत्री अथवा दुर्बीणच्या सहाय्याने मात्र अनेक पटींनी हा आकडा वाढू शकतो. बँगलोर जवळील कवालूर इथे वेणी बापू नावाच्या दुर्बीणद्वारे 50 कोटी तारे पाहता येईल असं सांगितले जात. मनुष्यांप्रमाणे ताऱ्यांना देखील नावाने ओळखले जाते. प्रमुखपणे 3 पद्धती वापरून नावे दिलेली दिसतात. प्रथम वर्गात अतिशय तेजस्विता असलेले तारे संख्येने जवळजवळ 50 भरतील. ग्रीक, लॅटिन अथवा अरेबिक नावे असलेली सायरस, कॅनोपस, कॅपेला, वेगा, अल्डरबान, रिगेल इत्यादी अशा पुष्कळ ताऱ्यांची भारतीय नावांनीही सांगता येतील. आपल्याकडे ज्याप्रमाणे कुटुंबाचे नाव असते त्याचप्रमाणे ज्या नक्षत्रामध्ये तारे समावले जातात त्यांना त्या नक्षत्राच्या नावावरूनही ओळखले जाते. या पद्धतीने नक्षत्रामधील जो सर्वात तेजस्वी तारा आहे त्याला ग्रीक लिपीत पहिलं नाव जे अल्फा दिले जाते. उदाहरण द्यायचं झालं तर सिंह नक्षत्रामधील सर्वात तेजस्वी रेग्युलस ताऱ्याला अल्फा सिंहेतील असं म्हटलं जात. तसेच त्याच नक्षत्रामध्ये दुसऱ्या प्रतीचा तेजस्वी तारा बीटा सिंहातील असे ओळखले जाते. याप्रमाणे आणखी ताऱ्यांना नावे दिली जातात. परंतु ग्रीक लिपीत फक्त 24 अक्षरं असल्यामुळे एक प्रकारे मर्यादा पडते. म्हणून इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ जॉन फ्लॅमस्टेड याने एक पर्याय सुचवला. त्याने नक्षत्रामधील पश्चिमेकडून पूर्वेकडे आकाशात पसरलेले ताऱ्यांना आकडे दिले. उदाहरण सिग्नी 61 ताऱ्यांचा मागोवा घ्यायचा झालास तर सिग्नस नक्षत्रामधील पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत पसरलेले तारे मोजण्यास सुरुवात करून 61वा तारा सिग्नस 61 ओळखला जातो. अशा ताऱ्याला फ्लॅमस्टेड नंबरचा तारा असे ओळखले जातात. साधारण निरीक्षकाला देखील ताऱ्यांचे काही गुणविशेष कळू शकतात. उदाहरण सर्व ताऱ्यांची तेजस्विता सारखी नसते. व्याध अथवा अगस्ती हे तारे इतर सर्व ताऱ्यांहून जास्त तेजस्वी भासतात आणि दुसरे बरेचसे न दिसण्या एवढे निस्तेज असतात. त्यातील काही ताऱ्यांची तेजस्विता ही तासागणिक, दिवसागणिक आणि महिन्यागणिक बदलत राहते. अलेक्झांड्रिया मधील क्लॉडियन्स टोलेमी अंदाजे 100 ते 170 AD आणि इतर खगोलशास्त्रज्ञांनी ताऱ्यांच्या तेजस्वितेनुसार 6 विभाग पाडले. अति तेजस्वी ताऱ्यांची प्रत 1 तर कमीत कमी तेजस्विता असणाऱ्या ताऱ्यांची प्रत 6 ठरवली. सूर्यास्तानंतरच्या संधिप्रकाशातून सुद्धा दिसणारे तारे अति तेजस्वी तर काळ्याशार रात्रीत सुद्धा कष्टाने दिसणारे तारे निस्तेज प्रतीचे. टोलेमीच्या काळामध्ये ताऱ्यांची तेजस्विता मोजण्याचे साधन म्हणजे फक्त माणसाचा डोळा होता.
साहजिक त्यामुळे ताऱ्यांची तेजस्विता ही इतकी काटेकोर नसे, परंतु हल्ली हे काम अधिक चांगले आणि काटेकोर होतं. तेजस्वितेमध्ये एक प्रतीचा तारा हा दुसऱ्या प्रतीच्या ताराहून 2.512 पटीने अधिक तेजस्वी असतो, तर दुसऱ्या प्रतीचा तारा तिसऱ्या प्रतीच्या ताराहून 2.512 पटीने अधिक तेजस्वी. यातून असं अर्थ निघतो की अत्यंत तेजस्वी ताऱ्याची प्रत वजा देखील असू शकते. याचे उदाहरण म्हणजे सायरस ताऱ्यांची तेजस्विता प्रत 1.6 एवढी सांगितली जाते. उदाहरण, काही तारे एकत्र येऊन पुंज तयार करतात, तर दुसरे क्रिकेट खेळातील क्षेत्ररक्षकांसारखे एकमेकांपासून बरेच अंतर राहून असतात. ताऱ्यांचे रंगही भिन्न भिन्न असतात. सायरस आणि कॅनोपस तारे निळे व पांढरे दिसतात आणि बीटलगूज व अँटारेस तारे उघडेपणे लालसर भासतात. इतर बरेचसे तारे पिवळे पांढरट असतात. ताऱ्यांसंबंधी इतक्या प्रकारची माहिती एकत्रित होत असताना प्राचीन खगोल अभ्यासकांनी पुढील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली असतील. ताऱ्यांची तेजस्विता भिन्न भिन्न का असावी? काही तारे पांढरे तर काही लालसर किंवा पिवळे का दिसतात? काही कालावधीनंतर ताऱ्यांची तेजस्विता बदलत का राहते? अशा प्रश्नाची उत्तरे ते तारे प्रत्यक्षात काय आहेत हे कळल्याशिवाय सांगता येणे कठीण आहे. तारे आपल्यापासून किती दूर आहेत तेही कळावयास हवे. त्यानंतरच तारे किती मोठे अथवा उष्ण आहेत आणि ते कशा प्रकारे बनले आहेत हे ध्यानात येईल.